नमस्कार. आज आपण एका अशा रोमांचक प्रवासावर जाणार आहोत जो कोणत्याही इंजिनियरसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ह्या महाकाय प्रकल्पाचा एक लीड साइट इंजिनियर म्हणून आज मी तुम्हाला भारताचा सर्वात महत्त्वाकांक्षी आणि थरारक अशा पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या पडद्यामागे घेऊन जाणार आहे, जिथे अफाट निसर्ग आणि आधुनिक इंजिनिअरिंगची गाठ पडते. अशा या चमत्काराच्या अगदी गाभ्यात शिरूया आणि समजून घेऊया की हा केवळ एक साधा रस्ता नसून आपल्या इंजिनिअरिंगचे एक जागतिक दर्जाचा नमुना कसा आहे. पण सर्वात आधी एक मोठा प्रश्न, तब्बल 31 वर्ष रखडलेलं एक स्वप्न आम्ही पूर्ण कसं केलं? विचार करा, 1995 मध्ये जेव्हा मूळ एक्सप्रेसवेची योजना आखली गेली होती, तेव्हा खंडाळा घाटातल्या अत्यंत कठीण आणि धोकादायक भौगोलिक परिस्थितीमुळे हे स्वप्न अपूर्णच राहिलं होतं. आमच्या इंजिनिअरिंग टीमने या खंडाळा घाटावर कशी मात केली आणि अनेक दशकांपासून रखडलेलं हे महाकाय आव्हान अखेर कसं पूर्णत्वास नेलं ते आज आपण पाहणार आहोत. तर या सगळ्याची सुरुवात होते ती त्याच 31 वर्षांच्या मिसिंग लिंकच्या कथेपासून. तुम्हाला आठवत असेल, 1995ला जेव्हा पहिला एक्सप्रेसवे बांधला गेला, तेव्हा सह्याद्रीच्या रौद्र आणि दुर्गम रूपामुळे हा 13.3 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य मानलं गेलं होतं. परिणामी तो भाग अपूर्णच राहिला. 31 वर्ष हा टप्पा वाहतुकीसाठी एक मोठी अडचण म्हणून राहिला होता. पण आता 1 मे 2026 रोजी ही प्रतीक्षा संपणार आहे. हे अशक्य वाटणारं अंतर आम्ही कसं पार केलं ते आता उलगडेल. आता जेव्हा आपण सह्याद्रीच्या या दुर्गम भागाबद्दल बोलतो, तेव्हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असलेलं खरं आव्हान काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. जुन्या खंडाळा घाटातला तो राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पावसाळ्यात दरडी कोसळण्याची सततची भीती आणि ती तीव्र वळणं, ज्यामुळे तिथे कायम भयानक ट्रॅफिक जॅम असायचा. पण या नवीन मिसिंग लिंकने संपूर्ण चित्रच बदलून टाकलंय. हा मार्ग पूर्णपणे सरळ, अत्यंत सुरक्षित आणि दरडमुक्त आहे. म्हणजेच आपण तो भूगर्भीय दृष्ट्या संवेदनशील असलेला भाग पूर्णपणे बायपास केलाय. आणि हा बायपास शक्य झालाय तो एका अशा इंजिनिअरिंगच्या चमत्काराने ज्याची चर्चा आज जगभर होतीये. तो म्हणजे आपला दरीवरचा महाकाय पूल. प्रकल्पाचा हा आराखडा एकदा बघा. हे फक्त 2 डोंगर जोडण्याचं काम नाहीये. जगातील अत्यंत प्रगत इंजिनिअरिंग रिपोर्ट्सनी या डिझाईनची दखल घेतली आहे. हा आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक असा उत्तम नमुना आहे ज्याची व्याप्ती पाहून थक्क व्हायला होतं. आता या पुलाच्या उंचीचा विचार करूया. 182 मीटर. विश्वास बसत नाही ना? कल्पना करा, तब्बल 60 मजली उंच इमारत थेट एका खोल दरीच्या मध्यभागी उभी आहे. ही अवाढ्य उंचीच या पुलाला आशियातील सर्वात भव्य संरचनांपैकी एक बनवते. पण इंजिनिअरिंगची खरी कसोटी इथेच लागते. इतक्या उंचीवर काम करताना आमचा सर्वात मोठा शत्रू कोण होता माहितीये? वारा. या दरीमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 180 किलोमीटरपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे या पुलाचं डिझाईन असं तयार करावं लागलंय ज्यामुळे हा महाकाय सांगाडा इतक्या प्रचंड वेगवान वाऱ्याचा अगदी सहज सामना करू शकेल. वाऱ्याच्या या भयावह वेगाला आणि पुलाच्या स्वतःच्या अवाढ्य वजनाला पेलण्यासाठी आम्हाला खूप खोलवर जावं लागलं. पुलाचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही थेट जमिनीखालील कठीण खडकात तब्बल 28 मीटर खोलवर ड्रिलिंग केलं. एवढ्या खोल आणि मजबूत पायाभरणीमुळेच हा पूल असा खंबीरपणे उभा राहू शकतो. प्रत्यक्ष साईटवर हे काम कसं चालतं ते थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आम्ही भूगर्भीय सर्वेक्षण करून तो कठीण खडक अचूकपणे शोधून काढला. मग तिथे 28 मीटर खोल पायाभरणी केली. आणि शेवटी महाकाय स्टील केबल्सना अचूक ताण देऊन म्हणजेच टेन्शनिंग करून पुलाचा भार बॅलन्स केला. या अचूकतेवरच तर या पूर्ण पुराचं आयुष्य अवलंबून आहे. आणि सुरक्षेची काळजी इथवरच थांबत नाही. सिस्मिक इंजिनिअरिंग म्हणजे भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही या पुलाची अशी रचना केली आहे की रिश्टर स्केलवर 5 तीव्रतेचा भूकंप आला तरी तो अगदी सहज पचवू शकेल. म्हणजे निसर्गाचा कोणताही प्रकोप झाला तरी प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहील. या प्रकल्पाच्या भव्यतेचा अंदाज तुम्हाला या आकडेवारीवरून येईल. यात तब्बल 3.5 लाख क्युबिक मीटर कॉन्क्रीट आणि 31,000 टन उच्च प्रतीचं स्टील वापरलं गेलंय. हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. हे सगळं साहित्य वापरून उभारलेला हा वायडक्ट भारतीय इंजिनिअरिंगच्या ताकदीचा एक खूप मोठा पुरावा आहे. पण या मजबूत स्ट्रक्चरचा सर्वात मोठा फायदा काय माहितीये? हवामान आणि दरडींच्या धोक्यावर कायमची केलेली मात. जुन्या मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची टांगती तलवार नेहमीच असायची. पण आता या नवीन बोगद्यांच्या आणि दरीवरील पुलाच्या अचूक नेटवर्कमुळे तो संपूर्ण भूगर्भीयदृष्ट्या अस्थिर असलेला खंडाळा घाट आपण अतिशय शिताफीने बायपास केलाय. म्हणजे तो धोकादायक भाग आता कायमचाच मागे पडलाय.
आणि या इंजिनिअरिंग चमत्काराचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रादेशिक व्यापारावर होणार आहे. वाहतुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला दिसेल की सध्या या मार्गावरून दररोज सुमारे 60,000 वाहने धावतात. पण नवीन मार्ग सुरू झाल्यावर यातील तब्बल 85% वाहतूक या वेगवान आणि सुरक्षित मिसिंग लिंककडे वळेल. फक्त 15% गाड्या जुन्या मार्गावर राहतील. याचा सरळ अर्थ असा की जुन्या घाटातली ती जीवघेणी वाहतूक कोंडी आता कायमची इतिहास जमा होईल. याचा थेट आणि व्यावहारिक फायदा काय, तर वेळेत आणि पैशात होणारी प्रचंड मोठी बचत. प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार आहे. जड मालवाहू गाड्यांचं हजारो लिटर इंधन वाचेल, ज्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा लॉजिस्टिक आणि देखभालीचा खर्च कितीतरी पटीने कमी होईल. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकांना हा मार्ग अक्षरशः वरदान ठरेल. आणि सर्वात महत्त्वाचं, मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या 1.5 ते 2 तासात सहज पूर्ण होईल. थोडक्यात सांगायचं तर हा प्रोजेक्ट म्हणजे महाराष्ट्राच्या एका उज्ज्वल आणि वेगवान भविष्याची नांदी आहे. हो, या प्रकल्पाचा एकूण खर्च 6,695 कोटी रुपये इतका आहे. सुरुवातीला आकडा खूप मोठा वाटू शकतो, पण ही खर्चाची बाब नाहीये. ही महाराष्ट्राच्या आर्थिक इंजिनला गती देण्यासाठी, व्यापार वाढीसाठी आणि लॉजिस्टिक क्षेत्रात केलेली एक अत्यंत भक्कम गुंतवणूक आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की मिसिंग लिंक हा फक्त रस्ता नाही, तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा वेग आहे. हे वाक्य या पूर्ण प्रकल्पाचा गाभा आहे. आज महाराष्ट्र आणि भारत जगातील प्रमुख इंजिनिअरिंग महासत्तांच्या रांगेत जाऊन बसतोय. या एका प्रकल्पामुळे आपला प्रवास तर सुकर होईलच, पण स्थानिक उद्योग आणि पर्यटनाला जी अभूतपूर्व चालना मिळणार आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी असेल. तर मंडळी, इंजिनिअरिंगचा हा असा अद्भुत चमत्कार पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच समोर येतो. हा प्रकल्प खरोखरच महाराष्ट्राच्या विकासासाठी एक गेम चेंजर ठरेल का? तुमचं याबद्दल काय मत आहे याचा नक्की विचार करा. इंजिनिअरिंगच्या अशाच भारी आणि सखोल माहितीपूर्ण सादरीकरणांसाठी नक्की जोडलेले रहा. धन्यवाद. Hey everyone, welcome to Charchecha Vishay. Don't forget to subscribe.